उन्हाळा चालू झाला ना, की आपल्या घरी जास्त प्रमाणात गोंधळ राहतो तो म्हणजे धान्य साठ्यांचा. आणि हा धान्य साठा वर्षभर टिकून राहण्यासाठी मी काय करते ते तुम्हाला सांगतेच. पण त्याच अगोदर नाही, तुमच्याकडे जर कन्फ्यूज होत असाल, की आपण तांदूळ डेली यूजसाठी कोणते वापरायचे, हा वापरून बघा. एकदम स्वादिष्ट असा तांदूळ आहे. टेस्टसुद्धा खूप भारी लागते. आमच्याकडे ना 12 वर्ष झाले कंटिन्यू हाच तांदूळ आम्ही वापरत असतो. तर सो इथे ना मला यांनी मदत केली होती. तर इथे मी बोरिक ॲसिडचा वापर करते. आता बोरिक ॲसिडचा वापर हा काही भरपूर प्रमाणामध्ये करायचा नाही, आपल्याला थोडंच त्यामध्ये टाकायचं आहे. बोरिक ॲसिडचा उपयोग ना नेमका कशासाठी होतो ते पण तुम्हाला सांगणारच आहे. इथे वर्षभर आपल्याला धान्य टिकवायचे असेल ना, तर त्यामध्ये किडे लागू नये म्हणून हा बोरिक ॲसिडचा उपयोग केला जातो. आणि बोरिक ॲसिडचा उपयोग करताना ना आपल्याला या गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचे आहे, का ते डायरेक्ट आपल्या पोटामध्ये जाता कामा नये. त्याचा जर उपयोग करायचा असले ना तुम्हाला, तर ते कमीत कमी 4-5 पाण्याने वॉश करा. त्यानंतरच तो भात तुम्ही करू शकता. किंवा धान्यांना जर तुम्हाला लावायचं असेल ना बोरिक ॲसिड, तर तेव्हाही सुद्धा तुम्ही 4-5 पाण्याने वॉश करा. त्यानंतर धान्यांसाठी उपयोग करू शकता. पण मी असं कंपल्सरी सगळ्यांना सांगत नाही आहे. ज्यांच्या मनाला पटतं त्याच ह्या गोष्टी करू शकतात. आमच्याकडे ना कंटिन्यू या बोरिक ॲसिडचा वापर केला जातो, पण आम्हाला त्याचा वापर कसा करायचा हे योग्य पद्धत माहिती आहे. तुम्हाला जर माहिती नसेल तर जाणून घ्या आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला त्याची पूर्ण डिटेल्स देऊन देईल. जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. आणि भेटूया आणखीन अशा नवनवीन व्हिडिओमध्ये.